तर हाय मित्रांनो, आपण आज 8वा ब्लॉग बनवतोय। आता निघलोय मी घरातून, ही गाडी तर गाडी घेऊन निघलोय आता आणि आता चाललोय एका मंदिरात। ज्योतिर्लिंगचं मंदिर आहे मानपाड्याला, तर तिथं जाणार आहे आता मी आणि आता चाललोय। आणि रस्त्यात मला एक मूर्ती आपली ह्याची विठ्ठलांची, तुम्हाला ती पण दाखवतो जाता जाता आणि तुम्हाला मंदिराचं पण दर्शन करतो। तर तुम्हाला आता दाखवतो, मी जातोय, निघतोय मी, तुम्हाला रूट पण सांगेल, सर्व सांगेल आणि कुठे आहे ते, कुठल्या लोकेशनला आहे ते लोकेशन पण सांगेल। तर तुम्हाला जाता जाता दाखवतो, भेटू पुढे। तर आता आपण इथं आलो आहे, हे बघा, हा गेट आहे, हा मेन गेट आहे, तिथून आतमध्ये आलो आहे आणि हा व्ह्यू आहे इथला। म्हणजे मी तुम्हाला मगाशी बोललो होतो ना, तुम्हाला एक मूर्ती दाखवतो मोठीवाली, पांडुरंग असं लिहिलेलं आहे त्याच्यावर, आणि ही मूर्ती आहे ती। कसली भारी वाटते बघा ही मूर्ती। आणि मी इथं आलो आहे आता फिरायसाठी आणि चाललो आहे इथून मंदिरात। ही मूर्ती आहे आणि मी आता इथं चाललो आहे, इथं थांबलो आहे, थोडा वेळ थांबणार आहे आणि आता चाललो आहे लगेच तिकडं, कारण तिकडं जायचं आहे, लेट होतो आहे। मला माहीत नाही टायमिंग किती आहे मंदिराचा वगैरे, काय हे माहीत नाही आहे मला। मग आता चाललो आहे, जातो तिकडं पटकन, म्हणजे मला दर्शन भेटेल, तुम्हाला पण दर्शन देतो तिथं पोचल्यावरती। आणि ह्याचं दर्शन तर तुम्ही घेतलंच आता, तर आता निघूया तिकडं, तुम्हाला पुढचं दाखवतो गेल्यावर। तर आपण इथं पोचलोय गाईस, आता आलोय मी मंदिराच्या इथं। हे बघा मंदिर आहे इकडे या साईडला, हे मंदिर आहे ज्योतिबाचं। आणि इथं यायचा रूट तुम्हाला मी सांगतो, तुम्ही जर स्टेशनवरून येत असाल तर मानपाडा मनोरमा नगर असं नाव आहे एरियाचं, मनोरमा नगरमध्येच आहे। तुम्ही कुणाला पण विचारलं तर तुम्हाला सांगतीलच की कुठं आहे मंदिर। तर तुम्ही इथं येऊ शकता आणि दर्शन घेऊ शकता, मेन म्हणजे याच तुम्ही आणि येऊन दर्शन घ्या। तर आता आपण जाऊया आतमध्ये, चला। मंदिरातून बाहेर आलो आहे आणि मंदिरातून दर्शन घेऊन आले, दर्शन चांगलं झालं आहे। तर तुम्ही इथं या, व्हिजिट करा, शांत वातावरण आहे, मस्त वाटतं, आतमध्ये गेल्यावरती चांगलं वाटतं। तर तुम्ही या इथं आणि इथं दर्शन करा। ज्योतिबाचं मंदिर आहे, ज्योतिर्लिंग असं नाव आहे मंदिराचं। तर तुम्ही या, येऊन जावा। तर जर तुम्हाला काय भेटत नसेल ॲड्रेस वगैरे, तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा, मी कमेंटमधून सांगतो तुम्हाला कसं जायचं। तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बाय।